कॉमन न्यूज, सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. कुर्बानी, अर्थव्यवस्था आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा खरा चेहरा. द्वेष पसरवणाऱ्यांपेक्षा समाज जोडणाऱ्यांवर विश्वास ठेवा. महाराष्ट्र संतांची भूमी, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची भूमी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जपणारी भूमी. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 11 कोटी. त्यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या सुमारे 1,30,00,000. जर फक्त 1 कोटी मुस्लिम लोकसंख्या गृहीत धरली आणि 5 सदस्य कुटुंबांचा विचार केला तर महाराष्ट्रात जवळपास 20 लाख मुस्लिम कुटुंब राहतात. आता या 20 लाख कुटुंबांपैकी फक्त 10% कुटुंबांनी जरी बकरी ईद निमित्त कुर्बानी केली तरी हा आकडा पोहोचतो जवळपास 2 लाख कुटुंबांपर्यंत. पण इथे एक प्रश्न आहे, ही 2 लाख बोकळं आली कुठून? ती आली शेतकऱ्यांच्या घरातून, धनगर समाजाच्या कष्टातून, भटक्या विमुक्त समाजाच्या घामातून. मुस्लिम समाजाने ही जनावरे लुटून आणली नाही तर कष्टाने कमावलेल्या पैशातून विकत घेतली. एका बोकडाची किंमत जर सरासरी 10,000 रुपये गृहीत धरली तर फक्त महाराष्ट्रात बकरी ईदच्या निमित्ताने जवळपास 200 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. आणि हा पैसा जातो कुणाकडे? मोठ्या उद्योगपतींकडे नाही, मोठ्या कंपन्यांकडे नाही, तर तो जातो गावातील गरीब शेतकऱ्यांकडे, धनगर बांधवांकडे, भटक्या विमुक्त समाजाच्या हातात. म्हणजेच ज्यांना रोज एकमेकांचे शत्रू म्हणून दाखवलं जातं तेच प्रत्यक्षात एकमेकांच्या संसाराला आधार देत असतात. पण दुर्दैव काय, काही राजकारणी आणि सोशल मीडियावरील भडकाऊ प्रवृत्ती धर्माच्या नावावर समाजात द्वेष पसरवत आहेत, लोकांच्या भावनांना पेटवत आहेत आणि हिंदू मुस्लिमांमध्ये भिंती उभ्या करत आहेत. कारण त्यांना समाज जोडायचं नाही तर मतांसाठी समाज तोडायचा आहे. पण सामान्य जनता आता हे समजू लागली आहे. कारण गावातला हिंदू शेतकरी आणि मुस्लिम व्यापारी दोघेही एकमेकांच्या आधारावर जगत आहेत. एक जनावरे वाढवतो, दुसरा ती खरेदी करतो. एक कष्ट करतो, दुसरा त्याच्या कष्टाला किंमत देतो. आज समाजाला गरज आहे ती द्वेष पसरवणाऱ्या भाषणांची नाही तर सत्य समजून घेण्याची आहे. गरज आहे संवादाची, गरज आहे विश्वासाची. धर्म वेगळे असतील पण माती एकच आहे. शेतकऱ्याचा घाम एकच आहे, गरिबाची भूक एकच आहे आणि माणुसकीचा धर्मही एकच आहे. म्हणूनच जे लोक धर्माच्या नावावर द्वेष पसरवतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कारण समाज तोडणे सोपे असते पण समाज जोडण्यासाठी मोठं मन लागतं. कॉमन न्यूजचा संदेश: वाद नको, संवाद हवा. द्वेष नको, बंधुभाव हवा. राजकारणासाठी समाज तोडणाऱ्यांपेक्षा माणुसकीसाठी समाज जोडणाऱ्यांवर विश्वास ठेवा. जर तुम्हालाही वाटत असेल की हिंदू मुस्लिम ऐक्य टिकले पाहिजे, समाजात शांतता आणि बंधुभाव वाढला पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण समाज तोडणे सोपे असते पण समाज जोडण्यासाठी मोठं मन लागतं. कॉमन न्यूज, आवाज समाजाच्या ऐक्याचा.